राज्यातील सामान्य नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, असं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं। राज्यातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत नव्याने उभारलेल्या 44 प्राथमिक आरोग्य आणि 74 शहरी आरोग्य वर्धिनी केंद्रांचं लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलं। त्यावेळी ते बोलत होते। कोल्हापुरातील सयाजी हॉटेलमध्ये हा सोहळा झाला। तर ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना कार्यान्वित करण्याचा आरोग्य विभागाचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली। राज्यातील 124 आरोग्य संस्थांच्या लोकार्पणाचा सोहळा स्वातंत्र्य दिनी पार पडला। सयाजी हॉटेलमध्ये झालेल्या सोहळ्यात या आरोग्य संस्थांचं लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलं। या आरोग्य संस्थांचं लोकार्पण होत आहे हा आरोग्य सेवेसाठी अत्यंत गौरवपूर्ण क्षण असल्याचं सांगत नामदार शिंदे यांनी राज्याला तज्ज्ञ डॉक्टर देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे। त्याचबरोबर कंत्राटी कामगारांच्या मागण्यांबाबतही शासन सकारात्मक असून शासनानं कॅशलेस उपचारांची सुविधा सुरू केली आहे, असं नामदार एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। तर 124 आरोग्य संस्थांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम हा आरोग्य विभागाच्या दृष्टीनं अत्यंत संस्मरणीय क्षण असल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितलं। तसंच ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना कार्यान्वित करण्याचा आरोग्य विभागाचा प्रयत्न सुरू असून खासगी हॉस्पिटलच्या धर्तीवर राज्याच्या आरोग्य विभागाला अद्ययावत करण्याला आपलं प्राधान्य असल्याचं नामदार आबिटकर यांनी सांगितलं। यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा संदेश सादर करण्यात आला। आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांनी या उपक्रमाबाबत माहिती दिली। कार्यक्रमाला आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्यासह मंत्री अधिकारी सहभागी झाले होते। यावेळी महापल्स एआय प्रकल्पाच्या अनुषंगानं कोल्हापूर जिल्ह्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित जिल्हा आरोग्य कमांड सेंटरच्या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं। या प्रकल्पाअंतर्गत 104 शासकीय आरोग्य संस्था, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसंच 82 प्राथमिक आरोग्य केंद्र एकाच डिजिटल व्यासपीठावर जोडली जाणार असून या कमांड सेंटरद्वारे एकाच छताखाली नागरिकांना सर्व सुविधा मोफत उपलब्ध होणार आहेत। कोल्हापूर जिल्ह्याच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर आरोग्य विभागातर्फे हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात टप्प्याटप्प्यानं राबवण्यात येणार आहे। यावेळी आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सरिता थोरात, सहाय्यक संचालक डॉक्टर संजय रणवीर यांच्यासह वैद्यकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते।